आई जरा माझ्यासोबत येतेस का? सानियाच्या आई वडिलांना तुझ्याशी बोलायचंय. हो का? बरं अनुसया, मी जरा येते. तू हे सगळं सानियाच्या खोलीत पाठवून देशील का प्लीज? हो हो. चल. रत्नमाला मॅडम? नाही नाही, मी त्यांची मैत्रीण अनुसया. मला नवरी मुलीसाठी दागिने हवे होते. दागिने हे काय? घेऊन जा. काय झालंय? हा, अरे माझा फोन राहिलाय, मी घेऊन येते. थांब, मी आणतो. सानियाच्या आई वडिलांना तुझ्याशी बोलायचं. दे आर वेटिंग फॉर यू. मी आलोच. ठीक आहे. घ्या. इथे पण काकू काय करताय यार? सतत आडवे येत आहे, जस्ट लाईक कॅट. हे दागिने नीट न्या. मग अशी फुलं हवेत उडवलीत तसे दागिने हवेत उडवू नका. एक मिनिट. कावेरी, मला महत्त्वाच्या कामांसाठी जबाबदार व्यक्ती हवी आणि ते तूच करू शकतेस. आणि दिव्या, तू सगळी साफसफाईची कामं बघ. जबाबदारीची कामं तुला झेपणार नाही. अहो काय झालं दाभोळकर? अरे इथे तर सगळेच आहेत. काय प्रकार आहे? तसं विशेष काही नाही रत्नमालाताई. तुम्ही बसा ना, बसा. बस. ऍक्च्युली आमच्या सानियाच्या आईचं एक छोटंसं कन्सर्न आहे. क्लिअर सांगते, आमची मुलगी एवढ्या चांगल्या घरात नांदायला येणार याबद्दल काही वादच नाही. नाही म्हणजे त्याचा मला आनंदच आहे. पण आदित्य माहेरचा चहामध्ये नोकरी करतो. नाही म्हणजे माहेरचा चहा तुमचंच आहे, आदित्यलाही तुम्ही मुलासारखंच वागवता, सगळं मान्य. पण तरी तो माहेरचा चहामध्ये जॉब करतो. म्हणजे जॉब करणं काही वाईट नाहीये. क्लिअर सांगते, आदित्यचं स्वतःचं असं काहीच नाहीये. नाही म्हणजे एखादी प्रॉपर्टी सुद्धा नाहीये, तुमच्या कंपनीचे शेअर सुद्धा नाहीये. आणि असं असताना आमच्या मुलीचं फ्युचर सिक्युअर कसं होणार? नाही म्हणजे एवढ्या चांगल्या घरात आपली मुलगी दिली आणि तिचं फ्युचर सिक्युअर झालंच नाही म्हणजे काय ना, मग काय फायदा? हो ना. सुवर्णाताई, सरळ सरळ सांगा तुम्हाला काय हवंय. क्लिअर सांगते,
आदित्यच्या नावावर एखादी प्रॉपर्टी झाली ना तर बरं होईल काय हो हो, हे सगळं सांगायला तुम्हाला आत्ताच मुहूर्त सापडला? हे बघा, आमच्या आदित्यचं त्याचं बरं चाललंय आणि अहो ही प्रॉपर्टी आमची नाहीये. वैद्यनी त्यांच्या मेहनतीने हे सगळं उभं केलंय. हो ना, अगदी खरंय. आकांक्षा, त्यांना त्यांच्या मुलीबद्दल कन्सर्न आहे, त्यांची काहीतरी मागणी आहे, राईट? मी पाहते ना. राज, आदित्यच्या नावावरती मी जर एखादी प्रॉपर्टी केली तर तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? वहिनी, मी आलो चेंज करू. राज, मी इथे तुला काहीतरी विचारते आणि तू चेंज करायला काय निघालायस? त्याचं काय नाही की मी चुकीचा ड्रेस कोड घातलाय. खरं तर मी ऑफिस वेअर मध्ये यायला हवं होतं. तिथे बिझनेस डील करताना एक ड्रेस कोड असतो. इथे सुद्धा बिझनेस डीलच सुरू, राईट? पण स्वतःच्या मुलीच्या लग्नाचा बिझनेस करणारे बिझनेसमन मी पहिल्यांदाच बघतो. राज, घरी आलेल्या पाहुण्यांशी बोलायची ही कुठली पद्धत आहे? मग ही तरी कुठली पद्धत आहे आई? नाती जुळवताना अशा पैशांचे डील्स कोण करतं? तू काय मला सांगतेस की व्यवहार वेगळा, नाती वेगळी. माणसं जोडायची असतील तर व्यवहार बाजूला ठेवून संस्कृतीची कास वगैरे धरायला पाहिजे, वगैरे वगैरे. पण इथे तर बिझनेस डील सुरू आहे. नाही, आता तरी तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसला ना? लग्न सुद्धा एक डीलच असते आणि जेव्हा डील करण्याची वेळ येते तेव्हा मी फक्त आणि फक्त प्रॉफिटचा विचार करतो. हे बघ राज, आई वडील म्हणून त्यांना त्यांच्या मुलीची काळजी वाटते. नॅचरली एक आई म्हणून त्यांना त्यांच्या मुलीचं फ्युचर सिक्युअर असावं, सुरक्षित असावं असं वाटणं साहजिक आहे ना. एक आई म्हणून विचार केला तर त्या त्यांच्या जागी बरोबर आहेत. अजून किती दिवस स्वतःला फसवणार? स्वतःला फसवत राहशील आणि एक दिवस जग आपल्याला फसवून निघून जाईल. सानी आदित्यला लग्न करायचं आणि मिसेस दाभोळकरांना बिझनेस. राईट? सो बेटर तू लग्न बघ, बिझनेस मी बघतो. मी आलोच. आमच्या अकाउंटंटशी बोल. हाय, मी कावेरी. तुम्हाला तयार करायला आले. दागिने पण आणलेत. बापरे, मंगळसूत्र चुकून आलं वाटतं. हे तर वर पक्षाकडे असायला हवं. राहू दे, मी नंतर देते. करूया आपण तयारी.
कसली तयारी? आज माझं लग्न होणार आहे की नाही ते सुद्धा माहित नाहीये मला. असं का म्हणताय? तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात होते ना, मग कसलेच नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. लग्न म्हणजे नव्या नात्याची, नव्या आयुष्याची सुरुवात असते. तुम्हाला माझ्या आईने सांगितलेली दागिन्यांची गंमत सांगते. म्हणजे आता या बांगड्या, यापुढचं तुझं आयुष्य अगदी त्यांच्यासारखंच सुखाने किणकिणत राहावं असा आशीर्वाद देतात. पैंजणातून येणाऱ्या स्वरांमुळे नकारात्मक ऊर्जा दूर केल्या जातात. रत्नहार असेल, मोत्याचा कंठा असेल, असे दागिने गळ्यात घातल्यामुळे गळ्यातल्या विशिष्ट भागांवर दाब पडतो आणि त्यामुळे डोळ्यातलं तेज पुष्कळ काळ टिकून राहतं. सिरियसली? या सगळ्यांमागे एवढा मोठा विचार आहे? हो. तुम्हाला माहितीये मंगळसूत्रात काळे मणीच का वापरतात? का? कारण सवाशिणीला कुणाची दृष्ट लागू नये. मंगळसूत्रातले काळे मणी तिचं वाईट नजरेपासून संरक्षण करतात. या सगळ्यांचं एवढं महत्व मला खरंच माहित नव्हतं. हो ना. आणि हे मंगळसूत्र असं कधीही नाही घालत. त्यासाठी एक वेळ ठरलेली असते, विधी ठरलेला असतो आणि तोपर्यंत ते मंगळसूत्र वरपक्षाकडेच असते. आत्ताच चुकून कसं काय इकडे आलं कळत नाही. बरं, विषय असा आहे की मी ही चूक पटकन सुधारून येते आणि नंतर आपण तयारी करूया, चालेल ना? आलेच. ऐक ना, खरं सांगू, तू कोण आहेस मला माहित नाही, पण तू आता जे काही मला सांगितलंस त्याच्यामुळे मला खूप धीर आला. थँक्यू सो मच. चांगलं झालं. येऊ मी पटकन, मग आपण तयार होऊया. ये. आय सेड लिसन. मी जेवढं सांगितलंय तेवढं करा. तुम्ही फक्त अकाउंटंट आहात. गॉट इट? आणि हो, रिमेनिंग डिटेल्स मला मेल करा. लग्न हे दोन जीवांना पती पत्नीच्या नात्याने एकत्र आणतं आणि हे नातं हात आणि डोळ्यांसारखं असावं. हाताला लागलं तर डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर ते पुसायला हातच पुढे येतात. कावेरी, अगं तू इथे काय करतेस? तुला वैदेही मॅम कधीपासून शोधतायत. चल लवकर. अगं पण मी हे दागिने ठेवू. राहू देत, ते नंतर देशील. त्या चिडल्यात बहुतेक, तू जा आधी. वैदेही पण ना.
तेजल, वैदेही कुठे आहे? मॅडम मंडपात आहे. एकदा का नात्यात व्यवहार आला की नाती संपतात. पुरतं फक्त डील. सतत रडणाऱ्या डोळ्यांसाठी धावून जाणाऱ्या हातांची कदर डोळ्यांना नसली तर हे डील फसतं. हॅलो. नाही नाही, एक मिनिट. मी जे विचारते त्याची उत्तर दे मला. श्रद्धा. हा मॅम. वैदेही कुठे गेली? वैदेही मॅम आत्ताच खाली गेल्या. खाली गेली? काही निरोप द्यायचा आहे का? नाही, ठीक आहे. मंगळसूत्र कुठे गेलं? पडलं का काय? काय ग, आलीस? बरं झालं. चल चल, आपण तयारीला घेऊया म्हणजे उशीर नाही होणार. कुठून सुरुवात करूया? अगं काय झालं? एनी प्रॉब्लेम?
सांगशील काय शोधतेस? मंगळसूत्र नाही आहे या बॉक्समध्ये. व्हॉट? मंगळसूत्र नाहीये म्हणजे? मग कुठे गेलं? हरवलं की काय? नाही, तुम्ही शांत व्हा. असेल इथेच कुठेतरी. मी इथेच कुठेतरी म्हणजे? मी शोधते ना. फक्त कोणाला प्लीज आतलं काही कळू देऊ नका. हा? मी शोधते. अगं पण मंगळसूत्र नाही.